थंडीच्या दिवसात स्वयंपाक करायचं म्हटलं की बायकांच्या डोक्याला टेन्शनच. म्हणून मग फक्त अर्ध्या तासात तयार होणारी ही एक टांकी मुर्गी आज आपण बघणार आहोत. ही बनवायला एवढी सोपी आहे, पण चवीला मात्र अप्रतिम अशी आहे. गावरान पद्धतीची ही एक टांकी मुर्गी कशी बनवायची हे आपण आता बघणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला ही मुर्गी बनवताना थोड्यासा वेगळ्या पद्धतीचा वापर करायचा आहे. सगळ्यात अगोदर तव्यावर तेल तापायला घालायचे आणि वांगं छान बारीक कापून घ्यायचे आणि ते तव्यावर घालून घ्यायचे. थोडक्यात काय, आपण जुन्या काळी कसं चुलीवर वांगं भाजून घेतलं जायचं, तसं आज आपण वांगं डायरेक्टली गॅसवर म्हणजेच तव्यावर भाजून घेणार आहोत. हे वांगं भाजत असताना आपल्याला यावर घालायचं आहे मीठ. मीठ जर घातलं तर वांग्याला खूप छान अशी चव येते, पण जर तुम्ही मीठ न घालता वांगं शिजवलं तर मग मात्र तेवढी छान खमंग अशी चव येणार नाही. यासाठी वांगं भाजत असतानाच त्यामध्ये मीठ घालून घ्यायचे, पण मीठ अगदी थोडंसंच घालायचे. वांग्यासाठीच फक्त मीठ घालायचे, बाकीचं मीठ कधी वापरायचं हे मी तुम्हाला नंतर सांगते. ठीक आहे, वांगं शिजवून घ्यायचं थोडंसं. आपण गॅसवर शिजवत आहे, त्यामुळे थोडंसं झाकण ठेवून जर शिजवलं तर ते पटकन शिजणार आहे. म्हणजे अर्ध्या तासात आपला स्वयंपाक तयार व्हायला पाहिजे की नाही, म्हणून मग त्यावर झाकण ठेवायचे. अदरवाईज तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही डायरेक्टली तव्यावर परतवून घेतलं तरीसुद्धा चालेल. माझ्याकडून काही काप वांग्याचे थोडेसे मोठे झाले होते, ते मी पुन्हा थोडेसे बारीक करून घेतलेले आहेत. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही वांगं कापून घेऊ शकता, पण बारीक स्लाईस केल्यामुळे ते वांगं पटकन शिजलं जातं, म्हणून मग मी बारीक स्लाईस करून घेतल्या होत्या. आता तव्यावरून वांगं काढून घ्यायचे, त्यावर पुन्हा थोडंसं तेल घालून घ्यायचे, मग हिंग घालायचं आहे आणि जिरं घालायचे. या दोन्हींची छान फोडणी परतवून झाली की मग यामध्ये ठेचून घेतलेला लसूण घालायचा. तुम्हाला हवं असेल तर या ठिकाणी तुम्ही लसणाची पेस्ट वापरू शकता, पण फ्रेश लसूण जो आहे तो कापून किंवा कुटून घेतला तर त्याची चव खूप जास्त छान येते. म्हणून मग शक्यतो करून लसूण कुटूनच घालायचा आहे. ठीक आहे, लसूण जिरं छान परतवून झालं की मग यामध्ये कांदा घालायचा आहे. कांदा घालून झाल्याबरोबर लगेचच यावर मीठ घालायचं, जेणेकरून कांद्याला खमंग अशी टेस्ट येईल. आपला कांदा पांचट असा लागणार नाही आहे, बेचव लागणार नाही आहे. म्हणून मग कांदा परतवून घेत असतानाच यामध्ये मीठ घालून घ्यायचे. मीठ घालून झाल्याच्या नंतर कांदा शिजण्यासाठी थोडासा वेळ लागतो, पण कांदा आपल्याला जास्त नाही शिजवायचा, अगदी काळपट रंग होईपर्यंत नाही शिजवायचा आहे. झाकण ठेवायचं 1-2 मिनिटासाठी आणि लालसर रंग येईपर्यंत कांदा शिजवून घ्यायचा आहे. लालसर रंग येईपर्यंत कांदा शिजवून घेतला की मग तो खूप छान खमंग असा लागतो चवीला. कांदाच नाही तर आपण जी एक टांकी मुर्गी बनवणार आहे ना, ती खूप छान लागते चवीला. तुम्ही बघू शकता आपला कांदा असा छान लालसर झालेला आहे. आता आपण यामध्ये मसाले घालून घेणार आहोत. सगळ्यात अगोदर लाल तिखट घालायचे, थोडासा गरम मसाला आणि त्याचबरोबर हळद. बस एवढ्या 3च साहित्यामध्ये आपण आजचं हे वांगं बनवणार आहे, जे चवीला अप्रतिम असं लागतं. जास्त मसाल्यांचा तामझाम आपल्याला अजिबात करायचा नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही कोथिंबीर घालू शकता, पण मला नको होती म्हणून मी यामध्ये घालून घेतलेली नाही आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर सुरुवातीला थोडीशी फोडणीमध्ये तुम्ही घातली तरीसुद्धा चालेल. कांदा छान परतवून झाला की मग यामध्ये आपण परतवून ठेवलेलं वांगं घालून घ्यायचं आहे. वांगं छान कांद्यामध्ये मिक्सअप करायचे, त्यावर झाकण ठेवायचे आणि पुढच्या 1-2 मिनिटासाठी वाफेवरती हे वांगं आणि कांदा छान शिजू द्यायचं आहे. यानंतर काय करायचं आहे, वांगं स्मॅश करून घ्यायचं. आता तुम्ही बघू शकता आपलं वांगं स्मॅश व्हायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे आपलं वांगं जवळपास 50% शिजलेलं आहे. आता यामध्ये घालून घ्यायचं आहे शेंगदाण्याचा कूट. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे, अदरवाईज नाही घातलं तरी पण चालेल. पण हो, शेंगदाणे छान खमंग भाजून घ्यायचे आहेत, त्याची साल काढायची आणि मग अर्धम कचकम अशी शेंगदाण्याचा कूट करायचा आणि तो घालायचा आहे. जास्त बारीक कूट यामध्ये अजिबात वापरायचा नाही आहे. असा क्रंचीनेस येण्यासाठी आपण यामध्ये शेंगदाणे घालून घेतलेले आहेत. शेंगदाणे छान मिक्स करून झाले की पुन्हा एकदा यावर झाकण ठेवायचे आणि पुढच्या 2 ते 3 मिनिटासाठी वाफ काढून घ्यायची आहे. वाफ काढून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता आपलं वांगं छान तयार झालेलं दिसत आहे. आता जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही आत्ता पुन्हा एकदा थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ शकता. भाजून घेतलेल्या वांग्याच्या भरितामध्ये मला कोथिंबीर तेवढी जास्त आवडत नाही, म्हणून मी अजिबात यामध्ये कोथिंबीर वापरलेली नाही. पण तुम्ही तुमच्या चॉईसनुसार कोथिंबीर घालायची की नाही ते नक्की ठरवू शकता. आजची ही एक टांकी मुर्गीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबतही शेअर करा. धन्यवाद.